लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत. इंद्रजित सावंतांचा मोठा दावा. लंडनहून आणली जाणारी वाघनखं ही शिवरायांची नाहीत, असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून ते करत होते. आज त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं पुष्टी दिल्यानं असं त्यांचं म्हणणं आहे. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, यासाठी कोणताही पुरावा नाही, असं पत्र म्युझियमनं इंद्रजित सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय. स्वतः इंद्रजित सावंतांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलेली आहे. दरम्यान लंडन इथल्या म्युझियमनं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना याबाबत पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रात ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलेलं आहे. मग महाराष्ट्र सरकार ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा खोटा दावा का करते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान खरी वाघनखं ही साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचा पुरावा नाही आणि याबाबतची अधिकची माहिती उदयनराजे महाराज स्वतः देऊ शकतील. त्यांनी याबाबत पुढे येऊन बोलावं, असंही इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे. आरोप नाही आहेत, हे सत्य मी केलेलं आहे. सत्य सांगतोय की जे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम ज्या संग्रहालयातनं ही वाघनखं शिवाजी महाराजांची म्हणून हे आणतात, ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत. आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी, वरिष्ठ अधिकारी करार करायला गेलेले होते लोन ॲग्रीमेंटचं, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत आणि तुम्ही ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत, त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे, अशा पद्धतीचं लेबल लावायचं आहे. हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी धादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करायला लागले. ही वाघनखं कायमस्वरूपी आणणार नाही आहेत. 30 कोटी रुपये जवळजवळ ह्याच्यासाठी खर्च करून लोन ॲग्रीमेंट करून आणायला लागलेले आहेत आणि फक्त 3 वर्षासाठी आणणार आहेत. आणि जिथं ती 6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी, 9 महिन्यासाठी डिस्प्ले करणार आहेत, तिथं डिस्प्ले करायसाठी सुद्धा ती वाघनखं ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी 7-7, 8-8 कोटी रुपये खर्च करायला लागलेत. आणि नुसता तेवढाच खर्च करत नाही आहेत, तर त्याचं टेंडरसुद्धा महाराष्ट्राबाहेरच्या एका कंपनीला त्यांनी दिलेलं आहे ही वाघनखं ठेवण्याचं. म्हणजे ही महाराष्ट्राची अशी फसवणूक शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती, सत्ताधाऱ्यांनी केलेली नव्हती, ती आज हे सत्ताधारी करत आहेत. शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे. आणि यांच्याकडं मी जवळजवळ 6 महिने झालं अनेक पत्र लिहिलेत. पत्राचे बघा एक गट्टा निर्माण झाला आहे, पत्राचे पत्रव्यवहारचा गट्टा आहे. एकाही पत्राला एकदाच फक्त पुरातत्व खात्याच्या संचालकांनी उत्तर दिलं, त्यांनी सुद्धा ती वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही असं मान्य करणारे उत्तर दिलं. त्याच्यानंतर हे सांस्कृतिक सचिव असेल, पुरातत्व खात्याचे अधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, कोणीही पत्राला साधं उत्तरसुद्धा देत नाही. आणि वारंवार अनेक वेळेला ट्विट करून वर्तमानपत्रामध्ये बातम्या देऊन व्हिडिओमध्ये सांगून की ही शिवाजी महाराजांची वाघनखं आहेत, ही लोकांची, शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत. आणि ही फसवणूक त्यांनी तातडीनं थांबवावी. आता व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या या पत्रामुळं त्यांचं बिंग बाहेर फुटलेलं आहे. खरं तर ह्याच्या अगोदरसुद्धा मला 2 महिन्यापूर्वी पत्र आलेलं होतं अशाच पद्धतीचं, पण मी तो थांबलो कारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिकपणाबद्दल माझ्या मनात आदर होता. आणि हे मंत्री किंवा अधिकारी परत आपली स्वतःची जी काही चूक झाली ती रिव्हर्स करतील, परत घेतील आणि सत्य जे काय ते महाराष्ट्र सांगतील असं मला वाटत होतं. एवढंच नाही तर ही वाघनखं 1971ला त्या संग्रहालयात गेलेत व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये. आणि त्या संग्रहालयात अशा पद्धतीची एकूण 6 वाघनखं आहेत. म्हणजे ही एकटीच वाघनखं तिथं आहेत असं नाही. आणि ह्याच्यातलंच हे एक वाघनखं ती परत आणतायत, हे वाघनखं परत आणतायत. आणि हे वाघनखं 1971ला गेलेलं त्या संग्रहालयात असणारं वाघनखं ते आणायला लागले. इतकी फसवणूक जर मंत्रिपदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की हे कशासाठी करतात. मागच्या वेळेला सुद्धा
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 350वा राज्याभिषेक म्हणून 1 वर्ष अगोदरच साजरा केला. वारंवार शिवाजी महाराजांच्या विषयात वाद आणण्यासाठी हे करायला लागलेत का? ह्यांच्या भावना शिवछत्रपतींच्या बद्दल शुद्ध आहेत का नाही असा एक संशय हे सगळा पत्रव्यवहार आणि हे सगळं सत्य बघितल्यानंतर निर्माण होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.